सकाळीच बॉम्ब पडलाय आमच्या. काही लिंकच लागत नाही अरे. वाह, क्या बात है. एवढ्या फास्ट काम करायला लागले का हे लोक? पण मला एक कळत नाहीये, हे असे आत्ता अचानक कसे काय जागे झाले? आणि जागा अनधिकृत होती तर नोटीस आधी जायला हवी होती ना. देवा, अरे ते अधिकारी धमकी देऊन गेलेत. म्हणे घर लवकर रिकामं केलं नाही तर पोलिसांना घेऊन येऊ, घरावर बुलडोझर फिरवू म्हणालेत. काय करायचं रे आता? हा, आम्हाला तर काही सुचेनासच झालंय. डोंट फिअर, देवा इज हिअर. इथल्या पोलीस चौकीत आपले काही पोलीस मित्र आहेत, बघूया बोलून. पण तरी मला एक कळत नाहीये, आत्ता का कारवाई करतात हे लोक? आणि इतक्या वर्ष कसं काय शांत होते? फादर, याच्या मागे कोणाचा हात तर नसेल ना? काय माहिती, ह्यांचं कुणाशी जुनं वैर असेल तर तो मुद्दाम बदला घ्यायला म्हणून करत नसेल ना हे सगळं? तुम्हाला कोणावर अशी शंका येते? म्हणजे असं कोण आहे का की जो फादरना त्रास देण्यासाठी हा सगळा प्लॅन करेल? नाही रे देवा, माझ्या विरोधात एवढं मोठं धाडस करण्याची कोणी हिंमत नाही करणार. हाँ, वो भी सच है. पण फादर, एकदा नीट आठवून बघा, असं कोणी आहे का जो तुमचा सूड घेण्यासाठी हे एवढं मोठं पाऊल उचलेल? माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्यापासून तोडलंस ना तू. नाही, या भैरवी वजने तुला नाक घासायला लावलं ना तिच्या पायावर, तर नाव नाही सांगणार. भैरवी? काय? भैरवी? भैरवी, तू अजून तिला पुरतं ओळखलं नाहीये सारखा. तिच्याकडे एक नाही अनेक कारण आहेत आपल्याला त्रास द्यायला, कारण तिचं सत्य जगासमोर आलं ना. हो, पण यात तुमची काय चूक? इतकी वर्ष भैरवी अख्ख्या जगाशी खोटच वागत आली. त्याची शिक्षा तिला कधी ना कधी मिळणारच होती. ती वेळ थोडी लवकर आली, इतकंच. तुझं सगळं बरोबर आहे अलका, पण तिला अजूनही असं वाटतंय की तिचं सत्य जगासमोर आणण्यासाठी सगळ्यात आधी मी पुढाकार घेतलाय. त्यात मी सावलीला लेक मानलंय. माझ्या लेकीसाठी तिच्याशी मी 1000 वेळा भांडलोय. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणून आता ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. पण हे मी होऊ देत नसतो. हे बघा, तुम्ही आधी नीट खात्री करून घ्या, म्हणजे भैरवीनेच हे सगळं केलंय की नाही वगैरे. एकदा तुमची खात्री पटली की मगच पुढचं पाऊल उचला. आणि एक लक्षात ठेवा,